श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो. स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव भगवान पाटील शहादा यांचा, जो आहे शस्त्रक्रिया न करता हृदयविकारातून मुक्तता. चला आपण त्यांना आलेला अनुभव ऐकूयात. दादा सांगतात, मी एक सर्वसामान्य सेवेकरी असून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मी जीवनपथावर वाटचाल करीत आहे. महाराजांच्या कृपेने मोठ्यातले मोठे संकट कसे परतून जाते याचा अनुभव नुकताच घेऊन आलो. मी एका लग्न समारंभात गेलो असता अचानक तब्येत बिघडली. खूप घाम फुटला. शहरातील डॉक्टरकडे मला नेले. डॉक्टरांनी तपासणी करून तात्पुरते इलाज केले. नंतर नाशिक येथे तपासणीसाठी जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी मला दिला. सारे कुटुंब हादरले. पैशाची तजवीज करून नाशिकला तपासणीसाठी गेलो. नाशिकला जाण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे व परमपूज्य गुरु माऊलींचा आशीर्वाद घ्यावा म्हणून दिंडोरीला गेलो. परमपूज्य गुरु माऊलींसमोर सारी परिस्थिती मांडली. परमपूज्य गुरु माऊली म्हणाले, महाराजांवर श्रद्धा ठेवा, मात्र विज्ञानाने तपासून घ्या. त्यांच्या शब्दांनी मनाला धीर मिळाला. नाशिकला डॉक्टरांनी तपासणी केली असता 99% ब्लॉकेजेस निघाले. आम्ही सर्वजण निराश झालो. आम्ही सर्वजण घाबरलो. ताबडतोब अँजिओप्लास्टी करावी लागेल. साऱ्या कुटुंबियांनी मिळून निर्णय घेतला. पैशाची जुळवाजुळव करून काही रक्कम दवाखान्यात भरली व त्याच दिवशी संध्याकाळी ऑपरेशन करण्याचे ठरवले. दिवसभर विचारत होतो. मनातल्या मनात स्वामींचा जप सुरू होता. पत्नी तर स्वामींवर हक्काने रागवत होते. आपल्या सौभाग्य सुरक्षित राहावं म्हणून स्वामींना साकडे घालत होती. सायंकाळी मला अँजिओप्लास्टीसाठी स्ट्रेचरवरून ऑपरेशनसाठी नेण्यात येत होते. स्वामींना कळकळून प्रार्थना केली, स्वामी महाराज, मला न्यायचेच असेल तर असेच घेऊन जा, पण माझ्या कुटुंबावर आर्थिक संकट आणू नका. घरातील करता मीच असल्याने आपल्यानंतर कुटुंबाचे काय होईल हा प्रश्न सतावत होता. सर्व भार स्वामींवर सोपवून मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. अँजिओप्लास्टी सुरू झाली. ऑपरेशनचा भाग म्हणून स्प्रिंग माझ्या शरीरात घालायच्या होत्या, पण शरीरात घालत असताना त्या पुन्हा बाहेर येत होत्या. काही केल्या स्प्रिंग शरीरात जात नव्हत्या. डॉक्टर आश्चर्यचकित झाले. म्हणाले, एवढा मोठा दैविक चमत्कार आजच पाहतोय. सकाळी अँजिओग्राफीत 99% ब्लॉकेज आणि संध्याकाळी मात्र एकही ब्लॉकेज नाही. डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास बसेना. आनंद आणि आश्चर्य मनात दाटलेले. ही सर्व स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा. स्वामींची कृपा असल्यावर मोठ्यातले मोठे संकट असे पळून जाते. कालांतराने आम्ही कुटुंब आनंदात परमपूज्य गुरुमाऊलींना भेटायला गेलो. गालातल्या गालात हसत त्यांनी स्वागत केले. आम्ही काय सांगणार हे त्यांना आधीच माहीत होते. आजवर केलेल्या स्वामी सेवेचा हा परिणाम म्हणत त्यांनी आशीर्वाद दिले. बघा स्वामी भक्तांनो, आजपर्यंत मी माझ्या चॅनलला अनेक अनुभव शेअर केले आहे. तर तुम्हाला या अनुभव जर तुम्ही ऐकले असतील तर तुम्हाला कळलं असेल, स्वामी सेवा कधी वाया जात नाही. तुम्ही मनापासून स्वामी सेवा केलं तर तुमचं कर्जबाजारीपणा असो, आजारपण असो, कोणतंही संकट असो, स्वामी समर्थ महाराज तुम्हाला यातून बाहेर काढतात म्हणजे काढतात. स्वामी भक्तांनो, ही अनुभव, ही माहिती मला आपल्या एक स्वामी समर्थ केंद्रातला जो ग्रुप आहे फेसबुकला, त्यावरून मिळाली व मी तुमच्यापर्यंत शेअर केली. या माहितीतून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. स्वामी भक्तांनो, फक्त स्वामी सेवा आणि सेवा हेच तुम्ही करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.